मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी सोलापूर बंद आंदोलन प्रकरणी 8 वर्षांनंतर निकाल लागला। नुकसान भरपाई भरल्यानंतर 42 मराठा आंदोलकांवरील केस निकाली निघाली। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी सन 2018 साली सकल मराठा समाजाच्या वतीनं सोलापूर बंदची हाक देण्यात आली होती। या बंद दरम्यान काही ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद निर्माण होऊन त्याचं रूपांतर दगडफेकीत झालं होतं। या दगडफेकीत पोलिसांच्या वाहनांसह शासकीय मालमत्तेचं सुमारे 75,000 रुपयांचं नुकसान झालं होतं। या प्रकरणी पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तब्बल 42 मराठा आंदोलकांवर कलम 353 अन्वये गुन्हे दाखल केले होते। या प्रकरणाची सुनावणी सोलापूर न्यायालयात सुरू होती। सकल मराठा समाजाच्या वतीनं ॲडव्होकेट महेश जगताप यांनी आंदोलकांची बाजू मांडत न्यायालयात काम पाहिलं। दरम्यान पोलिसांच्या वाहनांचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी समाजाच्या वतीनं भाऊसाहेब अरुण रोडगे यांनी पुढाकार घेत 75,000 रुपयांची नुकसान भरपाई भरण्याची तयारी दर्शवली। सरकारी मालमत्तेचं झालेलं नुकसान भरून काढल्यानंतर न्यायालयानं हे प्रकरण निकाली काढल्याची माहिती ॲडव्होकेट महेश जगताप यांनी दिली। 30/7/2018 रोजी मराठा समाजाच्या आंदोलनाबाबत तसेच इतर मागण्यांबाबत मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार तसेच मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते राजनभाऊ जाधव, भाऊसाहेब रोडगे, गणेश डोंगरे यांनी सोलापूर बंदचं आवाहन केलेलं होतं। त्याबाबत पोलिसांनी 29 तारखेला नोटीस देखील दिलेली होती की हा बंद करू नयेत आणि त्या बंद काळामध्ये शांतता पाळावी अशी नोटीस देखील दिलेली होती। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी 10 वाजता या आंदोलनाच्या ज्या मागण्या आहेत त्याबाबत पोलिसांना निवेदन देण्यासाठी म्हणून सर्वांना बोलवण्यात आलेलं होतं। त्या ठिकाणी भरपूर असा मॉब आलेला होता। त्या मॉबमध्ये अचानक दगडफेक झाली। त्या दगडफेकीत पोलिसांच्या गाड्यांचं नुकसान झालेलं होतं आणि ते नुकसान जे फिर्याद आहे त्या फिर्यादीप्रमाणे 75,000 रुपयेचं नुकसान झालेलं होतं। सरकारने याबाबतच्या सर्व केसेस काढून घेतल्या, परंतु त्यामध्ये हा जो गुन्हा दाखल झालेला होता हा 353 प्रमाण दाखल झालेला होता आणि त्यामधील जे नुकसान आहे ते मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळं हे नुकसान भरावं आणि मग ती केस मागे घेण्याबाबतची कार्यवाही होईल असं सरकारने कळवलेलं होतं। त्याबाबतचा आम्ही अर्ज मेहरबान कोर्टात दिलेला होता। तो अर्ज मान्य न्यायालयाने मंजूर केला आणि त्यामध्ये जी नुकसान भरपाईची रक्कम आहे ती भरून केस मागे घ्यायचं असं आदेशित केलेलं आहे। तब्बल 8 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागल्यानं आंदोलकांना दिलासा मिळाला। दरम्यान केस निकाली निघाल्यानंतर सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार तसंच मराठा समाजाचे नेते राजन जाधव यांनी ॲडव्होकेट महेश जगताप यांचे आभार मानले। ॲडव्होकेट जगताप यांनी कोणतंही मानधन न घेता समाजाची बाजू भक्कमपणे मांडत ही केस लढवली आणि निकाली काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असं त्यांनी सांगितलं। तसंच भाऊसाहेब अरुण रोडगे यांनी 75,000 रुपयांची नुकसान भरपाई भरल्यामुळंच 42 मराठा आंदोलकांवरील केस निकाली निघण्यास मदत झाली। त्यामुळं त्यांचेही आभार मानण्यात आले। समाजाच्या एकजुटीमुळं आणि सहकार्यामुळं हे प्रकरण मार्गी लागलं अशी भावना माऊली पवार आणि राजन जाधव यांनी व्यक्त केली। AR ग्रुपचे संस्थापक अरुण रोडगे मालक यांनी ह्या सर्व मावळ्यांना धीर देण्यासाठी पूर्ण जी रक्कम आहे 75,000 रुपये ते तुम्ही कोणी भरू नका, ही सर्वांची रक्कम भरतो असं म्हणून त्यांनी वकील साहेबांना सांगितले। त्याबद्दल मी रोडगे परिवारातर्फे आणि मराठा समाजाच्या वतीने त्यांचं खूप खूप आभारी आहे की तुम्ही प्रत्येक 42 माणसाला तुम्ही आधार दिलेला आहे। कोण काम करणार आहेत, कोण हातावरची पोटं चालवणार आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही एक आधार दिल्याबद्दल मी प्रत्येक मावळ्याकरता तुमचं खूप खूप ऋणी आहे। आणि तसेच वकील साहेबांचं जगताप वकील साहेबांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं, वेळोवेळी येऊन आम्हाला पूर्ण सल्ले दिले आणि कुठलीही फी न घेता तुम्ही ही केस लढवली त्याबद्दल आमच्या सर्व 42च्या टीम वतीने तुमचं बी खूप खूप आभारी आहे। 353 मध्ये शासकीय कामात अडथळा केला म्हणून हा गुन्हा दाखल झाला आणि त्या गुन्ह्याच्या माध्यमातून आम्हाला जवळजवळ 75 वारंवार केसेस आम्ही तारखेला येऊन कधी 50, 25 यायचे, कधी 30 यायचे, प्रत्येकाला जमवण्यात वेळ गेला आणि त्यात जवळजवळ 4-5 वर्ष 5-7 वर्ष गेले आणि आता आम्हाला 75,000चा दंड भरला आहे। हा दंड आहे, हा दंड जो 75,000चा भरायचा आहे तो आपले
AR ग्रुपचे भाऊसाहेब रोडगे यांनी सर्व समाजाच्या मावळ्यांची जी दंडाची रक्कम आहे त्यांनी स्वतः भराचं कबूल केलं आहे. त्यांचं रोडगे परिवाराचं आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. आणि ह्या केसमध्ये सातत्याने आमचे मराठा समाजाचे जेवढे केसेस असतील त्या केसेसमध्ये कुठल्याही एक पैसा न घेता जगताप वकील साहेब आणि त्यांची टीम नेहमी आम्हाला सहकार्य करते. आम्ही त्यांचंसुद्धा आभार मानतो. 2018 साली सोलापूर बंद करण्यात आला होता मराठा आरक्षण व कोपर्डीच्या आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून. त्या बंद दरम्यान या आंदोलनाच्या विरोधातल्या काही लोकांनी अशांतता माजवायचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून पोलिसांच्या गाड्यांचं नुकसान झालं की ज्याची नुकसान भरपाई 75,000 रुपये होते. आम्ही केसेस आत्तापर्यंत चालवली आणि शासनाने आदेश केले की तुम्ही जर नुकसान भरपाई भरली तर तुमच्या केसेस आम्ही माघारी घेऊ. सोलापूर शहरातले अरुणदादा रोडगे आणि त्यांच्या परिवारानं आमच्या 72 मावळ्यांची नुकसान भरपाई भरली 75,000 रुपये कोर्टाला आणि आज त्या केसेसमधून आमची निर्दोष मुक्तता झाली आहे. त्याबद्दल सकल मराठा समाज रोडगे परिवाराचा आभार मानतो. आणि या केस चालवण्यामध्ये मागील 7 ते 8 वर्ष झालं ॲडव्होकेट महेश जगताप साहेब एक वारंवार म्हणजे नेहमी मराठा आरक्षणाचा विषय असो कुठलाही विषय असो समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं उभं राहून जी काय वैद्यकीय सल्ला असेल वैद्यकीय फी असेल 1ही रुपया न घेता वकील साहेब मान्य महेश जगताप यांनी काम केलं आहे. त्याचंही सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही आभार मानतो.